मुंबईतल्या अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसरांना जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचं काम आता अंतिम टप्प्यात आलंय। मुंबई महापालिकेनं हे काम पूर्ण करण्यासाठी 15 मे पर्यंतची अंतिम मुदत दिली आहे। त्यासाठी मुंबई महापालिकेनं गोल्ड स्पॉट जंक्शन ते गोखले पूल पश्चिम वाहिनी मार्ग आणि गोखले पूल ते गोल्ड स्पॉट जंक्शन पूर्व वाहिनी मार्ग 15 मे पर्यंत बंद करण्याच्या सूचना या वाहतूक विभागाला देण्यात आल्या आहेत। त्यामुळे या मार्गावर काही दिवस वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होणार आहे। गोखले पूल परिसरातून ही सगळी घडामोड आपल्याला पाहायला मिळते आणि या संदर्भात आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी सत्यम सिंग। मुंबईचा अंधेरी गोखले पुलाचा दुसरा लेनचं काम सुरू असल्यामुळे अंधेरी पूर्वेत जो फ्लायओव्हर आहे तो एका बाजूस बंद करण्यात आला आहे। आपण दृश्यामध्ये पाहिलं तर वाहतूक पोलिसांकडून आहेत या ठिकाणी नोटीस लावण्यात आले, ज्यामध्ये शहर वाहतूक विभागाच्या हद्दीमध्ये ही मुंबई महानगरपालिकेकडून ब्रिजचं काम सुरू आहे। जो एका बाजूस आहेत आपण पाहिलं तर गोखले पुलाचं काम पूर्ण करून आहे त्या ठिकाणी वाहतुकीसाठी सुरुवात करण्यात आला आहे। मात्र दुसऱ्या बाजूचं गोखले पुलाचं जो लेनचं काम आहे तो वेगाने सुरू आहेत आणि लवकरच तो काम पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला होणार आहे 1 ते 1.5 महिन्यामध्ये। त्याचसाठी आता हे जे आपण पाहिलं दुसऱ्या लेनसाठी जाणारा हा अंधेरी पूर्वेत पश्चिम द्रुतगती महामार्गाला लागून असलेला उड्डाण पूल आहे, फ्लायओव्हर आहे, तो आता देखील या ठिकाणी वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून कामासाठी या ठिकाणी बंद करण्यात आला आहे। खरं तर या जे हा फ्लायओव्हर आहेत या बंद केल्यामुळे आहे तर वाहतूक कोंडी आता काही दिवस अंधेरी परिसरात आहेत वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात असणार आहे। त्यासाठी वाहतूक पोलीस देखील या ठिकाणी सज्ज झालेले आहेत। कॅमेरामन मोहन सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।